जय महाराष्ट्र। आज आपल्याकडे एक छोटासा व्हिडिओ आलाय। तो छोटासा व्हिडिओ अगोदर तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या। सोने सोने दादा मी फक्त नाश्ता करायला गेलो नका ना। सोने 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 नको दादा नका ना सोने नको आई हेले नाश्ता करायला गेलो आई सपन नाश्ता करायला गेलो नाश्ता करायला गेलो नाश्ता करायला गेलो मी नाश्ता करायला गेलो सोने का काय गेले ऐका नाश्ता करायला गेलो तुला पण दादा टीचर नाश्ता करायला गेलो दादा मी नाश्ता करायला गेलो नाही नाश्ता करायला गेलो इमानदारी नाश्ता करायला गेलो आईची शपथ आहे मालकाची गाडी गाडी बोलली ना हे पेट्रोल रे तू मोबाईल द्या ना माझा बाकी जाळून टाकीन फक्त नाश्ता करायला मोबाईल आहे का इधर नाश्ता करायला गेलो तू कारण तू इथं हे व्हिडिओ काढ नाश्ता करायला गेलो होता का ऑनलाईन होता का ऑनलाईन होता नाही ना दादा फक्त नाश्ता करायला गेलतो ऑनलाईन होता ना तू नाश्ता करायला गेलतो नाश्ता करायला गेलतो चुकी तेवढी झाली नाश्ता करायला गेलतो। बाबा जसं तुम्ही लोकांनी आता बघितलं असेल की हा जो व्हिडिओ आहे हा प्रॉपर लोणावळा मधला व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये क्लिअरली समजून येते आपल्याला मगनलाल चिक्कीचा तो बॅनर आहे पोस्टर तो दिसतोय आपल्याला। आणि ही जी गाडी आहे MH14 व्हाईट कलरची ऑरा ही गाडी पिंपरी चिंचवडची आहे। त्याचबरोबर हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती ड्रायव्हर असेल किंवा ओनर असेल दोघांपैकी एक असेल जो मार खातोय या व्हिडिओमध्ये। पण जो व्यक्ती मारतोय जे आपल्याला दिसतंय मारताना त्या व्यक्तीचं टोकन नाव जे आहे ते सोन्या असं तुम्ही बघू शकता। त्याच्यात क्लिअरली ऑडिओमध्ये ऐकू येते त्याचे मित्र त्याला बोलवत आहेत। आणि सोन्या काय करतोय सोन्या सगळ्यात पहिलं गाडीची मागची ग्लास फोडतोय पण त्या अगोदर क्वार्टर पॅनल मागचा आणि राईट साईडचा मागचा दरवाजा हे त्याने ऑलरेडी डॅमेज केलंय। ते डॅमेज केल्यानंतर मागची ग्लास फोडतोय मग पुढची ग्लास फोडतोय पण एवढा जोश काय येतोय याला एक क्वार्टर मारल्यामुळे तुम्ही क्लिअरली बघू शकतात। फुल नशेमध्ये फुल पिंटॅक आहे। आता याच्यात बरेच जण असे कमेंट करतील की त्यांनी त्याच्या स्वतःच्या पैशाची पियाले ना तर तुझं काय आहे। तर जी गाडी फोडली गेली आहे ती पण त्याच्या पैशाची नव्हती ना ती दुसऱ्याच्या पैशाची होती मग का फोडली गेली हा प्रश्न तुमच्या मनात पण यायला पाहिजे ना। आणि हा जर प्रश्न तुमच्या मनात येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तो ओला उबेरमध्ये ऑनलाईन होता म्हणून फोडली गेली आहे देन येस हेच उत्तर आहे। कारण तिकडचे लोकल व्यक्ती जितके पण आहेत ते लोक हेच करतात। जर एखादी गाडी मुंबईवरून किंवा पुणेवरून तिकडे गेली लोणावळामध्ये तर फक्त ड्रॉप अलाउड आहे पण पिकअप अलाउड नाही आहे। पण हीच वाक्य जे काय असेल ते तुम्ही समजावून सांगू शकतात किंवा तुम्ही तुमचं जे काय प्रॉब्लेम असेल ते सांगू शकतात किंवा त्या व्यक्तीला तिकडून एखादं भाडं पण देऊ शकतात ना तुम्ही। पण हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमचं बोलतात ना यांनी एवढं मोठं हे केलं म्हणजे बोलतात ना इकडे पूर्ण असं पसरवून टाकलं की जी भीती आहे भीती ती पसरवली आहे। आता ह्या व्यक्तींकडे दारू प्यायला पैसे आहेत हे लोक म्हणतात आमच्याकडे धंदा नाही आहे। म्हणजे विचार करा तुम्ही धंदा नाही आहे म्हणजे पैसा नाही आहे पण पैसा आहे दारू पिण्यासाठी केवढा फरक आहे बघा। त्यानंतर या व्यक्तीची गाडी वगैरे फोडली गेली आहे। मी काय नाही सांगणार तुम्ही कमेंटमध्ये फक्त कमेंट करा की तुम्हाला काय वाटते राईट वाटतं की रॉंग वाटतं या सगळ्या गोष्टी। आणि एखादा टी परमिटवाला ह्याला काय काय कष्ट करायला लागतात हे यांना समजायला पाहिजे थोडंसं तरी। एखादा टी परमिटवाल्याला जेव्हा गाडीची DP हवी असते तेव्हा त्या DPसाठी तो आपल्या बायकोचं मंगळसूत्र किंवा आईचं सोनं वगैरे काय ना काय घाण ठेवतो त्याच्यानंतर DPचे पैसे येतात त्यानंतर बँकचा लोन चालू होतो। पण हे सगळं तो का करतो त्याला कुठे ना कुठे जबाबदारी असतात। आई वडिलांची जबाबदारी असते मूल बाळ असतात त्यांची जबाबदारी असते कुठे ना कुठे कोणाचे तरी परत पैसे करायचे असतील त्याची जबाबदारी असते। त्याच जबाबदारीमध्ये एक जबाबदारी वाढते ती असते या टी परमिट गाडीची जिचं लोन पण भरायचंय 4 ते 5 वर्षासाठी। पण त्या जबाबदारीमध्ये या लोकांनी त्याच्यावर अजून एक जबाबदारी टाकली की उद्या त्याच्याकडे धंदा नसणार 1 महिन्यासाठी। का नसणार कारण गाडी फोडली गेली आहे इन्शुरन्स क्लेमपासून सगळं काय व्हायला टाईम लागणार। त्याचबरोबर इन्शुरन्समध्ये पूर्ण गाडी कव्हर नाही होत अनलेस अँड अंटिल टोटल डॅमेज नसेल तोपर्यंत। म्हणजे ह्या व्यक्तीला थोडेफार काय ना काय पैसे भरायला लागतील म्हणजे त्याचा 1 महिन्याचा धंदा गेला त्याचं सगळं काय गेलं 1 महिन्यासाठी। त्यानंतर कुठे ना कुठे त्या व्यक्तीला असं वाटलं की नाही बाबा आपल्याला ही गाडी विकायला पाहिजे तर तो व्यक्ती ती गाडी विकेल आणि दुसऱ्या मार्गाला लागेल। पण हे जे व्यक्ती आहेत ज्यांनी हे सगळं पराक्रम केले खास करून ह्यांचं काय असणार पुढे फ्युचर विचार करा यार थोडंसं। तुम्ही मराठी माणूस आहे, दुसरा मराठी माणूस आहे, एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाची गाडी फोडतोय,
त्याच्यानंतर त्याच्या कानपडात मारतोय, त्याच्यानंतर बोलतात ना त्याला ती भीती निर्माण करायच्यासाठी हे सगळे व्हिडिओ तयार करतात आणि त्यानंतर हे सगळ्या गोष्टी पसरवत आहेत. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला पुढे आणायला पाहिजे की असं मागे टाकायला पाहिजे, हा विचार करा ना थोडासा. आज तुमच्याकडे पण मुंबईला येतात, पुण्याला जातात, तर हे सगळं व्हॅलिड असेल का तुमच्यासाठी? पण नाही ना. थोडासा विचार करा ना त्याबद्दल. कसं आहे ना बाबा, कर्म आहे ना, कर्म हे इकडेच फेडायचे आहेत सगळ्यांना, हे लक्षात ठेवा. बाकीचं जे काय असेल ना ते कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांना कमेंट करतील. तुम्हाला काय वाटतं, जे काय वाटत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ हा आपल्याला वाटला हा बनवायला पाहिजे, थोडक्यात छोटा व्हिडिओ, आणि याच्यात क्लिअरली जे काय समजतंय ते आपण त्याच्यात मेन्शन केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.